मोदींनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी. वडेट्टीवार यांची मागणी. जरांगेंचं मराठ्यांसाठीचं आवाहन. बरोबरच मराठ्यांनी चांगलं शिक्षण घ्यायला हवं, नोकरी करावी, पण दुसऱ्यांच्या ताटातलं नको. वडेट्टीवार यांचं वक्तव्य. सुशील खेडकर मारहाण प्रकरणी शिरसाटांना दिलासा. पालकमंत्री संजय शिरसाटांसह 6 जणांची निर्दोष मुक्तता. टेंडरच्या वादातून झालेला मारहाणीचा आरोप. आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन. शरद पवारांना सरकारकडून उद्घाटनाचं निमंत्रण नाही. शरद पवार आज कार्यक्रमाला जाणार नाहीत. शरद पवारांच्या कार्यालयाची माहिती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार. युतीबाबत स्थानिक स्तरावर निर्णय घ्या. बैठकीत अजित पवारांच्या सूचना. विरोधकांनी आरोप केले तरी आपले सरकार काम करते, हे जनतेला आवर्जून सांगा. अजित पवारांच्या सूचना. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवार विरुद्ध भुजबळ नाराजी नाट्य. काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात. अजित पवार यांची भुजबळांसमोरच नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, तसेच मुंबईतील विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. ब्रिटनचे पंतप्रधान आजपासून भारत दौऱ्यावर. मोदी स्टारमर यांची मुंबईमध्ये व्यापाराबाबत चर्चा. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर स्टारमर यांचा पहिलाच भारत दौरा. महायुतीची पालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरली. महायुती राज्यात पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर समिती निर्माण करणार. महायुतीचा निर्णय. शिवसेनेचे नाव आणि चिन्ह यावर आज सुनावणी. खरी शिवसेना कुणाची यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. मुंबई गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद. दुपारनंतर सेवा बंद राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे सेवा बंद. सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचं प्रकरण. मुलुंड बार असोसिएशनकडून निषेध. मुलुंड कोर्टाबाहेर निषेध आंदोलन. घोषणाबाजी करत संताप व्यक्त. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज उद्घाटन. विमानतळ परिसरात स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाचे बॅनर. दिबा पाटील यांच्या नावाची कमानही लावण्यात आली आहे. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची झालेली घोषणा. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 8,719 कोटींचा आराखडा तयार. जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आणि उपसभापतीपदीची बिनविरोध निवड. दोघेही सभापतींनी शेतकरी हिताचे कार्य करू असं दिलं आश्वासन. कल्याणमधील रस्ते लवकरच खड्डेमुक्त होणार. आमदार सुलभा गायकवाड यांनी केली रस्त्यांच्या कामाची पाहणी. सोलापूरमधील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध लादण्यात आले. सिंधुदुर्गमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. सिंधुदुर्गमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. विक्रोळीमधील या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्विकासाबाबत आता सुनील राऊत यांनी बैठक बोलावली. या बैठकीला मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या. गौतमी पाटील हिची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे. आपण गाडीत नव्हतेच तरीही आपल्याला ट्रोल केलं गेलं. अपघात प्रकरणी गौतमी पाटील हिची पहिली प्रतिक्रिया. दिवाळी दरम्यान फटाक्यांवर आता निर्बंध लादण्यात आलेले आहे. दुचाकीस्वारांना आता हेल्मेट वापराची सक्ती करण्यासंदर्भात आता आदेश देण्यात आले आहेत.
वर्ध्यामध्ये वन्यजीव सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या सप्ताहामध्ये सहभाग नोंदवला। कप सिरपवर या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे। कप सिरप भेसळ प्रकरणी सीबीआय चौकशीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे। सिरप प्रवर्गातील औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन आणि चिठ्ठीशिवाय विक्री करू नये, राज्य अन्न आणि औषध विभागाच्या सूचना। आज मुंबई मेट्रो 3चा लोकार्पण सोहळा। ठाकरेंचे शिवसेना खासदार अरविंद सावंतांना आमंत्रण निमंत्रण असलं तरी सावंत उपस्थित राहणार नाहीत। सावंतांना आमंत्रण पण निमंत्रण पत्रिकेत नाव नाही। बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट। न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना दिलासा। एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल। न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना क्लीन चिट। न्यायाधीशांच्या मौखिक टिप्पण्यांचा गैरअर्थ। समाज माध्यमांवरील वर्तनाबद्दल सरन्यायाधीशांकडून चिंता व्यक्त। सोमवारी सरन्यायाधीशांवरती बूट फेकल्याचा झाला होता प्रयत्न। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक नसल्याने दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दिलं निवेदन। VMV कॉलेजमध्ये या ठिकाणी परीक्षा फॉर्म प्रक्रियेमध्ये गोंधळ झाल्याने विद्यार्थी आक्रमक पाहायला मिळाले। BKC 2 दिवस आंतरराष्ट्रीय कार्यक्रम। या कार्यक्रमामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। अनधिकृत बॅनर विरोधात पालिकेकडून आता मोहीम राबवण्यात येते। अनधिकृत बॅनर विरोधात आता या ठिकाणी पालिकेने तोडक कारवाई सुरू केली आहे। पालिकेतील कंत्राटी कामगारांचा 3 महिन्यांपासून पगार थकीत। या ठिकाणी कामगारांकडून आंदोलन केलं गेलं आहे। मुंबईमध्ये झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी आता मान्यता देण्यात आलेली आहे। UPI व्यवहाराच्या नियमांमध्ये आता बदल होणार आहे। महाराष्ट्रातील अनेक बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रद्द करण्यात आलाय। काही ठिकाणी पाणी कपातीची शक्यता। पुण्यामध्ये गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। पाणी जपून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन करण्यात आलंय। मुंबई मेट्रो 3 मध्ये 80% कर्मचारी मराठीच ठेवा, अन्यथा मेट्रोत कबूतर सोडणार आम्ही। गिरगावकर संस्थेचा MMRC ला इशारा। कोल्हापुरात RPI कडून सरन्यायाधीश भूषण गवईंच्यावरील हल्ल्याचा निषेध। उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हल्लेखोरावर कडक कारवाईची केली मागणी। यवतमाळच्या दिग्रसमध्ये आदिवासी बांधवांचा महाआक्रोश मोर्चा। मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित। हिंगोलीत शिक्षण अधिकाऱ्यांचा शाळेसमोर उपोषण। जिल्हा परिषद शाळा शासनाच्या कोणत्याही उपक्रमाची अंमलबजावणी करत नसल्याने शाळेविरोधात आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज राज्यव्यापी आंदोलन। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन। जिल्हाधिकारी तहसील कार्यालयांवर निदर्शने। सरकारच्या फसव्या घोषणांविरोधात रस्त्यावर उतरणार। उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार आंदोलन।
राज्यातील आरटीओ कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात पात्र कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित ठेवल्याने आंदोलनाच्या भूमिकेत नाशिकमधील रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. खड्ड्यांवर शॉर्ट फिल्म आणि गीत करत प्रशासनाचं लक्ष वेधलं. नवी मुंबईत आज अवजड वाहनांना बंदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल. कोकणासह मध्य महाराष्ट्रात 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. परतीच्या पावसामुळे वातावरणात पुढील 4 ते 5 दिवसात बदल होण्याचा अंदाज. कोकणात भात कापणीला सुरुवात. पावसाच्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत. कोल्हापूरमध्ये जितो ॲपेक्स कडून पूरग्रस्तांसाठी 2 कोटी रुपयांची मदत. पृथ्वीराज कोठारी, ललित गांधी यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणीसाठी तहसील कार्यालयावर काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा. सरकारची मदत तुटपुंजी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त. संपूर्ण कर्जमाफी करा. मुलांचं शिक्षणाचं शुल्क भरा. धाराशिवच्या शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा कर्मचाऱ्यांचा पूरग्रस्तांना पगार देण्यास नकार. सर्व कर्मचाऱ्यांचा 1 दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र 200 कर्मचाऱ्यांनी निर्णयास नकार दिल्याने ऑक्टोबर महिन्याचं वेतन थांबवण्यात आलं. परभणीमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं घरांचं अतोनात नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. आमदार डॉक्टर पाटील यांच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप. भंडाऱ्याच्या तुमसर येथील शेतकरी भवनासाठी 5 कोटी मंजूर. आमदार परिणय फुके यांच्या पाठपुराव्याला यश. शेतकऱ्यांमध्ये उत्साह. वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात सतत वाढ. शेतमालाला 6,740 रुपये प्रति क्विंटल दर. मात्र तूर हंगाम सुरू होण्यास अद्याप 1.5 महिन्याचा वेळ. तुरीचे दर 7,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठण्याची शक्यता. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सखाराम बाइंडर नाटकाच्या 2 प्रयोगांमधून जमा झालेली रक्कम अतिवृष्टीग्रस्तांसाठी देण्यात आली. 12 लाख रुपये रक्कम आणि धनादेश सुपूर्द. सोलापूरमध्ये सीना नदीच्या पुरामुळे संपूर्ण गाव उघड्यावर. जीवनावश्यक वस्तूंसह सर्व साहित्य गेलं वाहून. वर्ल्ड ऑफ वुमन संघटनेच्या वतीनं गावात जाऊन जीवनावश्यक वस्तूंचं केलं वाटप. पुणे पत्रकार प्रतिष्ठानकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 51,000ची मदत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे धनादेश सुपूर्द. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटींचा निधी. सुवर्णयुग सहकारी बँकेकडून देखील 25 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द. शिरूरमध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात. आंबेगाव तालुक्यातील विविध संस्था आणि नागरिकांकडून मदतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. तब्बल 1 कोटी 5 लाख रुपयांचे किराणा साहित्य रवाना. सिल्लोड तालुक्यातील ढगफुटी सदृश पाऊस. प्रशासनाने पंचनामे करून मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्यात 4 ड्रग्ज तस्करांना अटक. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाई. आरोपींकडून 9,50,000चा मुद्देमाल जप्त. मुंबईत ईडीची छापेमारी. ड्रग्ज तस्करी प्रकरणी कारवाई. मुंबईतील 8 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी. ड्रग्ज विक्रीच्या रकमेचा ईडीकडून शोध. पुण्यात पैशांचा आमिष दाखवून 100 कोटीहून अधिकची फसवणूक. गुंतवणुकीवर जादा परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक. या प्रकरणी 10 बनावट कंपन्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अकोल्यात दलित म्हणून खोली नाकारली. आरोपी मुकाटच. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या स्नेहल सोहनींना आला अनुभव. घटनेला 4 दिवस उलटूनही आरोपी मुकाट. वंचितांकडून संताप. सांगलीच्या मिरजेत धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य प्रकरणी एकाला अटक. 16 वर्षीय मुलाला पोलिसांनी केली अटक. पोलीस स्टेशन आवारात समाजाकडून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन 200 रुपये न पाठवल्याने मित्रानेच केला मित्रावर हल्ला. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी. घटनेनंतर तरुण उपचारासाठी रुग्णालयात दाखल. वाशिम पोलिसांनी छापे टाकून गावठी दारू केली नष्ट. 5 आरोपींविरुद्ध कारवाई. 1,68,000चा मुद्देमाल जप्त. बीडच्या जेलमध्ये धर्मांतराचे रॅकेट. कैद्यांच्या धर्म परिवर्तनासाठी प्रलोभन. थेट कैद्यानेच तक्रार केल्याने उडाली खळबळ. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाडांवर गंभीर आरोप. सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या रील स्टार विरोधात कारवाई. नाशिक जिल्हा म्हणजेच गुन्हेगारीचा बालेकिल्ला अशी केली होती रील. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर रील स्टार भाईंचा माफीनामा. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात नोटीस. पोलीस ठाण्यात 20 FIR दाखल. चोरी करून OLXवर विक्री करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. रिक्षा चालकासह 2 अल्पवयीन मुलं ताब्यात. 30 मोबाईल फोनसह 3,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापूरमध्ये 2 अल्पवयीन मुलांनी केली 5 लाखांची चोरी. आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बीडमध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा. 5,73,000 रुपयांचा गुटखा जप्त. ई-कॉमर्स कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. 4 आरोपींना अटक. सुमारे 45 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. मालेगावच्या डोंगराळे येथील दैवत जेतोबांच्या यात्रेला सट्ट्याचं ग्रहण. अवैध व्यवसायांचा सुळसुळाट. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतानाही अवैध धंदे सुरू असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.